नमस्कार मंडळी, उद्या आहे गुरुपौर्णिमा. तर आज आपण करूया रवा बेसन लाडू. त्यासाठी आपण 2 वाट्या बेसन, 2 वाट्या बारीक रवा घेतला एकदम. त्यानंतर 2 वाट्या पिठी साखर, आपल्याला लागतील तसे ड्रायफ्रूट घाले. त्याच्यामध्ये आम्ही मनुका आणि काजू घेतलेत. 1 वाटी तूप, नंतर जायफळ आणि वेलचीची पूड थोडी घेतली आहे. आणि ही आमच्याकडे ही वाटी असा, ह्या वाटीने सगळं प्रमाण घेतलं असा. चला तर आपण सुरू करूया कसे लाडू बनवायचे ते. आपली असा, त्यामध्ये आपण आता तूप घालून घेऊया, साजूक तूप गाईचा. उद्या गुरुपौर्णिमा असा ना, तर स्वामींका बेसनाचा आवडता, त्यामुळे आम्ही आमच्याकडून लाडू करतला. त्यामध्ये आता आपण थोडं विरघळले आता तूप. चला आता चांगलं आपलं तूप विरघळलेलं आहे, चांगलं तापलेलं आहे ते आपलं. त्यामध्ये आपण आता बारीक रवा घालून चांगला परतून घ्यायचा. जोपर्यंत चांगला सुगंध येत नाही, घरात एकदम घुमघाट आपला होत नाही, तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं. थोडं रवा भाजून झालो त्यात थोडा परत तूप घालूचा, थोडा घालायचा, जास्त नाही घालूचा. आता असे एकदम चवचवीत होते लाडू. थोडा वेळा घालून त्याला भाजायचा. 5 मिनटं आपण भाजून घेऊया. आता आपण त्याच कढईमध्ये बेसन घालून घेतलं. चांगला आपण खमंग भाजून घ्यायचा. थोडा तूप घालायचा आणि भाजून घ्यायचा. गॅस मोठं नाही करायचो, मीडियम ठेवायचो आणि थोडा घालायचा. जास्त तूप घातला तर लाडू बसके होतले, म्हणून अंदाज घेऊन घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं चांगला तूप. बेसन आता थोडा भाजून झाला, तर त्यामध्ये आता आपण थोडा तूप घालूया आणि परत भाजून घेऊया. 2-2 मिनिटांनी, 5-5 मिनिटांनी परतूच राहूचा, नाहीतर मग करपतं आता खालती. रवा होईल किलो. आपण एक काम करूया, त्यात ड्रायफ्रूट आपले आहेत ना, ते काजू आणि मनुके, ते घालून त्याच्यावर भाजून घेऊया. बरोबर मस्त सुगंध सुटलं रव्याचं आपलं. चांगलं आता भाजून घेतलं असेल मीडियम गॅसवर. आता आपण तो काढून घेऊया. काढून घ्यायचं. मस्त कलर बदलेपर्यंत, म्हणजे तांबूस कलर येऊपर्यंत भाजलो. आता झालो असा. आता आपण चांगला भाजून झाला, त्यामध्ये आपण आता बारीक रवा ठेवलेला ना भाजून, तो त्यामध्ये आता घालूया आणि मिक्स करून घेऊया चांगलं. हे बघा, रवा आणि बेसन चांगलं एकजीव झालेला. तर आता आपण गॅस बंद करूया. चांगला भाजलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे. बघ, गॅस बंद करून टाकला. गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये आता आपण पिठी साखर घालून घेऊया आणि चांगली ढवळून घ्यायची. 2 वाट्या पिठी साखर घातलेली आहे. चांगले आता परतून झाले, एकजीव झालेली आहे. त्यामध्ये आता आपण वेलची पूड टाकूया आणि परत सगळं मिक्स करून ना एकसारखं असं करून ठेवूया. ह्या बघा, या असा एकसारखा करून ठेवायचं जरा 5-10 मिनटं. थंड झाल्यावर मग लाडू आपण वळायचे. थोडा थंड झाला, आता असे लाडू आम्ही वळून घेतो. नेमकं दाखवतो नंतर. हे बघा, हे आम्ही आता लाडू वळलेत. लाडू वळत थोडे वळत नव्हते, मग थोडे आम्ही त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलं आणि मग वळले. आता लाडू तयार झाले आहेत. या प्रमाणामध्ये आपले 30 ते 32 लाडू होतात. तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि आमच्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच प्रेम कायमस्वरूपी आमच्यावर ठेवा. आणि चला आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.